दोन्ही संघांना दिव्या विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा स्वतःच्या फॉलो मध्ये या ठिकाणी गादिर केलाय। सुरुवात चांगली केली, अगदी कौतुक करावं लागेल गोलंदाज आपण पाहिलं गेलं तर भाऊसाहेब करंजोशी विपक्ष सावर्डे हा सामना या ठिकाणी कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते। अगदी दोन लागोपाठचे डॉट चेंडू अनिल सुरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अनिल लुगडे आणि सुरेश लुगडे अगदी दोन भावांची जोडी, आता मात्र वाढवेल का क्रिकेटची गोडी हे देखील पाहावं लागेल। यावेळेस क्या बात आहे, कमालीचा चेंडू आणि इथे मात्र विकेटचं होईल पतन। यष्टीरक्षक कोणती चुकी करत नाहीये। अनिल लुगडे बॅक टू डग आउट, दिव्या डीजेला संधी। ऐकू एक सुमधुर संगीत। सुनील आणि सुरेश या जोडीला भाऊसाहेब मगदूम नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात। गोलंदाजी मार्फत पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। यावेळी देखील सबमरीन डिलिव्हरी, क्या बात आहे, बॉलची अधिकची उचली आपल्याला पाहायला मिळाली नाहीये। डॉट चेंडू येतोय। यामध्ये कोलवर टप्प्याचा चेंडू खोदून जरूर काढलाय, टीम मध्ये प्रोटेक्शन नाहीये। आउटफील्ड थोडीशी फास्ट जरूर झाली आहे, चेंडू निघून चालला सीमारेषे पार। या इनिंग मधला पहिला चौकार। शेवटच्या चेंडूवर मात्र चौकार आला। धावफलकावर धावा लागले तब्बल 4, एक विकेट नक्कीच अर्जित केली गेली आपल्या खात्यामध्ये। भाऊसाहेब मगदूम यांनी 4 धावा खर्च केल्या। नवीन गोलंदाजी मार्गावर आपण पाहिले गेले तर रोहन पाटील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। यावेळेस फटका फसलाय जरूर, सिंगल झाली एक्झिक्युटिव्ह, एक बायच्या स्वरूपात सिंगल आले। यावेळेस समोरच्या दिशेने अगदी गॅप मध्ये ऑल लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून चेंडू निघून चालला सीमारेषे पार। 1 बाउन्स, आणखी एक दिमागदार चौकार। नऊ धावा धावफलकावर लागतायत, तर दुसरं षटक मार्गात आहे। रोहन पुन्हा एकदा सज्ज आहे, राईटमध्ये विकेट। यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू गॅप मध्ये आहे, गॅप मोठा, नाही धावांना तोटा, चेंडू फरार, सीमारेषे पार, मिळतील धावा 4। तेरा धावा धावफलकावर लागतात।
नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अप ट्रॅकर स्विंग अँड मिस लाऊड अपील जरूर केली होती पंचांनी मात्र पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत डॉट चेंडू आलाय अगदी दोन्ही फलंदाजांना स्तब्ध ठेवलंय शांत ठेवलंय गोलंदाज भाऊसाहेब आणि रोहन यांनी आतापर्यंत अगदी कमालीची गोलंदाजी राहिली धावफलकावर धावा लागली 13 ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 1 विकेट्स धावगतीमध्ये थोडासा अडथळा जरूर झालाय डेट घोषित केलाय पंचाने फुलटॉस आणि इथे मात्र फुलटॉल वसूल देखील झालाय चेंडू निघून चालला सीमारेषे पार येथील धावा 6 षटकार सहा धावा मिळतील या षटकाराच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 19 या धावसंख्येवर यावेळी देखील चांगला फटका ऑन साइडला देखील थोडासा फंबल जरूर झालाय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्या 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 21 या धावसंख्येवर 21 ऑन स्कोरबोर्ड नवीन गोलंदाज संतोष पाटील गोलंदाजी मार्कवर यावेळेस क्या बात आहे वेगवान गतीचा गोलंदाज आणि इथे मात्र विकेट होईल पतन महत्वाची विकेट सुरेश लुगडे या ठिकाणी बॅक टू डगआउट नक्कीच पंचांचा बोट आसमानाकडे आहे यस विकेट होईल पतन धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो जुगाई स्पोर्ट्स आवड या संघाला सुरेश लुगडे इथे मात्र परतीच्या प्रवासाला नक्कीच आपल्याला पाहायला मिळते फुलटॉस आणखी एक मोठा फटका वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर मिळतोय हा चौकार
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेले तर सुनील खोत दाखल होताना आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा फुल टॉच लागोपाठचा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक षटकार. अनिल लुगडे इथे मात्र षटकारांची आतिषबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन मोठे फटके, दोन चौकार या ठिकाणी अनिलच्या बॅट मधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर चांगली फलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बैठक लगावली, घुटना टेक आणि येथे मात्र चौकार देख. आणखी एक चौकार, 4 धावा. छत्तीस धावा धाव पलकावर लागतात. दादा आवाज डीजे थोडासा आवाज सोड. आणखी एक मोठा फटका, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून चाललाय सीमा रेषे पार. 6 धावा मिळतील. षटकार. अनिल लुगडे सॉरी सुनील लुगडे अगदी कमालीची फटकेबाजी. हॅलो हॅलो हॅलो. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. 3 षटकांच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 42 या धावसंख्येवर. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये श्री जुगाई स्पोर्ट्स सावडे संघ एक मजबूत स्थितीमध्ये आता मात्र उभा राहण्याच्या दिशेने आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. अगदी सुनील लुगडेच्या बॅट मधून तब्बल 3 षटकार 3 चौकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. ज्यावेळी संघाला गरज होती त्यावेळी मात्र संघाला सावरण्याचं काम या ठिकाणी सुनील लुगडेच्या बॅट मधून पाहायला मिळतं. यावेळेस मात्र सुनील खोत तो देखील काही कमी नाही आहे. तो पण दाखवून देतोय, सांगून देतोय तो जितका सुनील फटकेबाजी करू शकतो तितकीच फटकेबाजी मी देखील करू शकतो. सुनीलच्या बॅट मधून आणखी एक मोठा फटका, षटकार. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव आणि त्यांना फाईट करतात RKCC चिखलवाडी संघ. दोन्ही संघाच्या संघाने या इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी नाणे फेकवणं गरजेचं आहे. ऑन साइडला विकेट गॅप मध्ये आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर होईल. एकदा वर्जित केले गेले आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. $49 धावसंख्या धावपलकावर लागतात. ज्या पद्धतीने पहिल्या षटकाचा जर विचार केला भाऊसाहेब कदम यांनी 4 धावा दिल्या होत्या, त्यानंतर मात्र धावगतीला सुरुवात झाली ती काही थांबायला मागत नाहीये. अनिल आणि सुनील आणि सुनील जोडी विकेटचं होईल पतन. दुसऱ्या विकेट सॅक्रिफाईस नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कारण सुनील खोतला देखील माहित आहे सुनील लुगडेला स्ट्रायकिंग एंडला राहणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण 3 मोठे फटके जरूर पाहिलेत. आणखी जर 2 मोठे फटके आले तर मात्र एक सन्मानजनक स्कोर सावडे संघाचा उभा राहू शकतो. चांगली फाईट देऊ शकतात करंदुशी 11 करंदुशी या संघाला. त्या अनुषंगाने विकेट सॅक्रिफाईस जरूर केले. धक्का क्रमांक आणखी 1 लागतोय तो सावडे संघाला. नवीन फलंदाज बबलू आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. संदीप पाटील पुन्हा एकदा यावेळेस मिस टायमिंग आहे. इलिव्हेशन नाही आहे. 4 खेळाडू येत आहेत आणि खेळ होतोय ड्रॉप.
जजमेंट थोडासा खराब, तितकाच थ्रो देखील थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र विकेट होईल पतन. 3 धावा मिळतील या चेंडूवर. अगदी चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात इथे विकेट आली. बबलू इथे मात्र परतीच्या प्रवासाला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. इथे सुंदर आणि बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळालं. न्यू बॅटर श्रीकांत आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असलेले 2 चेंडूवर मोठे जर फटके आले तर कमीत कमी 60 ते 65 धावसंख्येवर बदल मारू शकतात सावर्डे संघ. मोठे फटके येणं गरजेचं आहे. यस या पुन्हा एकदा हा मोठा फटका आलाय सुनील लुगडेच्या बॅट मधून. हाय हँडसम बिग हिट मॅक्सिमम षटकार. .58 धावसंख्या धावफलकावर लागली. 58. जरी अनिल आणि सुरेश लुगडे परतीच्या प्रवासाला गेले असले तरी सुनील लुगडे यांनी दाखवून दिले यावेळेस देखील मी थांबणार नाहीये आणि आता देखील मी थांबणार नाहीये. मी संघाला विजय प्राप्त करून देऊ शकतो. आणि धावफलकावर धावाला तब्बल 64-65 धावांचं टार्गेट सेट केलंय करण जोशी 11. करण जोशी या संघासमोर श्री जुगाई स्पोर्ट्स सावर्डे या संघाने. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये एका बाजूने आपण पाहिलं गेलं तर यजमान संघ अर्थात श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव आणि त्यांना फाईट करतील RKCG चिखलवाडी संघ. दोन्ही संघाच्या संघानायकांना विनंती आहे इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. शेवटचा आणि अंतिम कॉल आपल्याला दिला जातोय. आपण या यस RKCG चिखलवाडी संघ संघनायक माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण या. यजमान संघाचे संघनायक आमच्याशी जोडलेले आहेत. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. सावर्डे संघाला देखील या ठिकाणी विनंती केली जाते लगेचच आपण सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवा. यस टॉस केला जातोय. अन्यारांच्या शुभार्थ या ठिकाणी टॉस केला जाईल. कोळगाव संघाने या ठिकाणी नाणेफेक जिंकले. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाने आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. विनंती असेल विद्यमान सामना आपण पाहतोय. एका बाजूने करण जोशी 11 करण जोशी आणि त्यांना फाईट करतात श्री जुगाई स्पोर्ट्स सावर्डे संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सावर्डे संघाने अगदी मजबूत स्थितीमध्ये जाऊन उभा आहे. 64 धावा धावफलकावर लावल्या आहेत. 65 धावांचं टार्गेट सेट केलंय. गोलंदाजी मार्कवर आपण 65 धावा डिफेंड करण्यासाठी
गोलंदाज जालिंदर रवंदे दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 65 धावा चेस करण्यासाठी रोहन आणि सचिन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 65 धावा या ठिकाणी चेस करण्यासाठी दोन्ही संघांना दिव्या विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शोध गुड क्रिकेट, शोध क्वालिटी क्रिकेट. 3 to 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण. चेंडू निघून त्याला सीमारेषे पार. मिळतील धावा 6 षटकार. यस गजापूर 11चा जहीर मालदार साहेब अष्टपैलू खेळाडू, एक लेजंड दिग्गज खेळाडू, अगदी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. रोहन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जहीर मालदार साहेबांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. यावेळेस काय करताय, काय बिघडताय, दान 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 करत चेंडू निघून चाललाय का हे देखील पाहावं लागेल. सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. 10 धावा धावपलकावं लागतात. यावेळी देखील इनफिल्ड खेळाडूंच्या वरून लागोपाठचा दुसरा चौकार. 2 in a row. हाय हँडसम. 4 धावा मिळतील. धावपलकावर धावा लागले तब्बल 14. 3 चेंडू मध्ये 14 धावा. अगदी कमालीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते कंजूशी 11 कंजूशी संघाकडून. यावेळेस युमेश आय विल डेफिनेटली हिट. त्रिफळाची दांडी गोल. रोहन नावाचा वादा इथे मात्र संपुष्टात आलाय. रोहन बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संतोष पाटील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इनॅट नंबर 3 वर जालिंदर रवंदे या ठिकाणी मात्र कमबॅक करता आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ऑन साइडला बॅटची लिडिंग जरूर लागले. आउटफील्ड थोडी फास्ट जरूर आहे आणि चेंडू निघून जाईल का त्या देखील पाहावं लागेल. थोडासा फंबल नक्कीच पाहायला मिळालं. 2 खेळाडूंमध्ये शर्यत जरूर लागली होती. चांगला स्टॉप देखील त्या ठिकाणी पाहायला मिळतो. 3 धावा वाचू शकणार नाही आहेत आणि या 3 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो तब्बल 17 या धावसंख्येवर. यावेळी फटका चांगला आहे. बॅट मधून आला स्वीट साऊंड, मात्र इलेव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. विकेट होईल पतन. आणखी एक धक्का. करंजोशी 11 करंजोशी या संघाला. सचिन इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला. चला स्पीडअप घ्या मित्रांनो. सावर्डे संघ जास्तीचा वेळ घेऊ नका. अजून एक सामना आपल्याला 4 षटकांचा 8 षटकांचा एक सामना अजून आपल्याला खेळवायचा आहे. अनुषंगाने थोडंसं स्पीडअप घ्या.
जवळजवळ 5 मिनिटाचा खेळ देखील संपलेला आहे. 5 ते 6 मिनिटाचा खेळ संपलेला आहे. उर्वरित मिनिटामध्ये आपल्याला 3 षटक हाताळायचे आहेत. सुरेश लुगडे गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने राईटमध्ये विकेट सज्ज आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय संतोष. कमी गतीचा चेंडू व्हेरिएशन अगदी पाहायला मिळाले या गोलंदाजांकडे. चाणक्य चतुर आणि चतुर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू आला डॉट. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर आहे मात्र बनतील दर्शक. दुसऱ्या चेंडूवर मात्र समाचार मिळतील धावा 6 षटकार. यावेळेस बॅटची लिडिंग जरूर लागली आहे. शॉर्ट फायलिंग क्षेत्रामध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल झाला आणि सिंगल झाली. एक्झिक्यूट सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 24 या धावसंख्येवर. 24 ऑन स्कोर बोर्ड. अजून भरपूर मोठा टप्पा पार करायचा आहे. कर्जश 11 कर्जश संघाला आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल. अगदी श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आरके चिखलवाडी संघाला आमंत्रित केले फलंदाजीसाठी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. जास्तीचा वेळ घेऊ नका मित्र. आयोजकांच्या माध्यमातून सूचना दिल्या जात आहेत. सजवून घ्या विनंती असेल. यावेळेस मात्र बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगल झाली. एक्झिक्यूट. लिगबाच्या स्वरूपात सिंगल आले. धावफलकावर धावा लागले तब्बल 26. 26 ऑन स्कोर बोर्ड.
फुलटॉस फटका फसलाय. नो मार्क्सलँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर होईल. वन बाउन्स गॅदर करतील फेकी करतील तद्वर मात्र 2 धावा पूर्ण करतायत. सुंदर आणि मिडविन द विकेट आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो. तब्बल 28 या धावसंख्येवर 28 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट कर्जोशी 11 कर्जोशी संघ आफ्टर 2 ओव्हर्स. चला मित्रांनो सावर्डे संघ आता जास्तीचा वेळ आपण घेऊ नका. नवीन गोलंदाज बबलू गोलंदाजी मार्क वर दाखल होईल. पंतांच्या डाव्या बाजूने राईटमध्ये विकेट सज्ज देखील आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं गेलं तर भाऊसाहेब यावेळेस उडवलाय मात्र इलिव्हेशन नाहीये आणि विकेट होईल पतन. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. सुरुवात चांगली झाली आहे सावर्डे संघाकडून. इथे मात्र सुरेश लुगडे कोणती चुकी करत नाहीयेत. भाऊसाहेब बॅक टू डग आउट. नेक्स्ट बॉल. यावेळी अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल जरूर झालाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली आहे. सुंदर आणि बिटवीन द विकेट धावफलक जाऊन पोहोचतो. तो बोला 30 या धावसंख्येवर. तिसरा षटक मार्गस्थ आहे. अजून भरपूर अर्धा टप्पा पार करायचा आहे. कर्जोशी 11 कर्जोशी संघाला मोठे फटके घालणं गरजेचं आहे. संघर्ष करतो यावेळेस मात्र कर्जोशी 11 कर्जोशी संघ. यावेळी देखील फटका चांगला आहे. लॉंग क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन जरूर आहे. सिंगल झाले एक देखील. फटका फसलाय. यष्टी रक्षक येतोय आणि इथे मात्र सुनील खोत कोणती चुकी करत नाही आहेत. पुन्हा एकदा विकेट होईल पतन. 2 विकेट या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बबलू खोत यांनी मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतो आपल्या संघाला. संतोष पाटील बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रदीप. स्क्वेअर कट. अगदी चेंडूने दिशा जरूर बदलले मात्र क्षेत्ररक्षक तितका देखील तितका चालाक आहे. सिंगल झाले एक्झिक्यूट. एका धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो. तब्बल 32 या धावसंख्येवर. हळूहळू धावफलक पुढे सरकलाय मात्र मोठे फटके येणं थांबलंय. 7 चेंडू आणि तब्बल 33 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस बॅटची लिडिंग जरूर लागली. डीप मध्ये प्रोटेक्शन येतील तद्वर मात्र सिंगल झाले एक्झिक्यूट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण करतायत. चौतीस धावा धावफलकावर लागतात. 34 ऑन स्कोर बोर्ड. 3 षटकांचा खेळ देखील संपलाय. चला सावर्डे संघ जास्तीचा वेळ घेऊ नका प्लीज. विनंती असेल अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे ग्रुप स्टेज मधील.
शेवटचा आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर सुनील लुगडे पहिला चेंडू हाताला 2 धावा दिल्या. कमी गतीचा चेंडू आपण पाहिलं गेलं तर फलंदाज थोडेसे बीट झाले जरूर. यावेळी मात्र स्विंग अँड मिस डॉट चेंडू पुन्हा एकदा येतोय. अगदी कमालीची गोलंदाजी फलंदाजीच्या माध्यमातून अगदी सुरेख असं प्रदर्शन केलं. प्रात्यक्षिक दाखवलं सुनील लुगडे आणि गोलंदाजीच्या माध्यमातून तितकेच चांगलं प्रात्यक्षिक दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस फटका चांगला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल आली. एक चेंडू आणि 28 धावांची गरज औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यामध्ये. सामना पूर्णपणे जिंकला तो श्री जुगाई स्पोर्ट्स सावड या संघाच्या बाजूने. इथे मात्र वाईड आलाय. अवंतर धावसंख्येने धावफलक धरून पुढे सरकेल. आणि इथे मात्र सामना होतोय फिनिश. शेवटच्या चेंडूवर आले विकेट. सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय तो श्री जुगाई स्पोर्ट्स सावड या संघाने. हार्ड लक बॅड लक कंजूशी 11 कंजूशी संघ या स्पर्धेत आपण सहभागी झालात. ज्या खेळाडूंनी खेळात आपलं देखील आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि विशेष आभार. नेक्स्ट मॅच ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील कोळगाव विपक्ष चिखलवाडी. कोळगाव संघाने नाणेफेक जिंकले.